नमस्कार मंडळी. कसं काय डोंबिवलीकर, बरं आहे ना? तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी आलेली आहे डोंबिवली येथील नांदिवली एरियामध्ये. गजानन पाटील चौकच्या पुढे ही जत्रा भरलेली आहे, तर त्या जत्रेला भेट द्यायला मी आलेली आहे. आणि डोंबिवलीकरांसाठी हे खास जागा आहे जिथे ही जत्रा भरलेली आहे. नांदिवली एरिया आहे आणि स्टेशननी पण इथे तुम्ही येऊ शकता. 15 मिनिटाचं अंतर आहे. हे नांदिवली महोत्सव आहे 2026पर्यंत, म्हणजे 11 जानेवारी 2026पर्यंत ही जत्रा आहे. संध्याकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत असते. खूप मस्त एन्जॉय कराल तुम्ही इकडे. मी सुद्धा इथे भेट दिलेली आहे. हे बघा, असे बलून्स पण तुम्ही घेऊ शकता. एंट्री करताना हा एंट्रन्स आहे. बघा इथे मस्तपैकी हे बघा आकाश पाळणं आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान मज्जा आलेली. असं म्हणजे लहानपणीच्या आठवणीच यायला लागल्या, हो की नाही? बघा छान होतं. आणि हे पण असं एक होता तिकडे पाळणं. लहान मुलांसाठी तर खूपच मज्जा आहे इकडे, बघा. आणि इथे काही अशी एंट्री फी वगैरे असं काहीच नाही आहे, फ्री आहे. तुम्ही जाऊ शकता आतमध्ये. फक्त ह्या ज्या राईड्स असतात आकाश पाळण्यामध्ये बसायला किंवा काही, त्याचे चार्जेस असतात तिथे, तर तुम्ही चेक करू शकता. बघा हेलिकॉप्टरमध्ये पण बसू शकता तुम्ही. खूप काय काय आहे तिथे. पेंटिंग्स पण मस्त काढलेले आहेत. हे ट्रेनचं आहे, इथे ट्रेन चालत होती ही, ते पण छान आहे. ही अशी होडी बनवली आहे डायनोसॉरची. हे लहान मुलं इथे घसरगुंडी. मला तर मज्जा येत होती बघायला. हे बघा ही ट्रेन जाते, अशी ट्रेन पण होती. मस्त ना? वाव, हे बघा. हे असले खूप प्रकार आहेत तिथे. अशा ज्या राईड्स आहेत ना त्या खूप आहेत तिकडे. आणि मी इथे खुश झालेली आहे. हे बघा. तर इथून पुढे आहे ना, हे खेळाचे सगळे हे प्रकार पण आहेत. म्हणजे तिथे ह्या रिंग्स टाकून हे म्हणजे पार्लेजी बिस्किट आहे आणि पैसे पण ठेवलेले. म्हणजे जेवढं तुम्ही पैसे द्याल ना, म्हणजे सपोज 50 रुपीजला एक गेम आहे त्याच्यामध्ये, तर 50 रुपीजच्या नोट्स पण ठेवलेल्या असतात तिथे. म्हणजे त्याच्यावर जर रिंग पडली तर तुमचे पैसे म्हणजे वसूल झाले ना असं. किंवा मग पार्लेजी तर पार्लेजी है ना. घेऊ शकता तुम्ही. मस्त छान आहे. आणि हे सगळं बघून बघून मला खूप मज्जा येत होती तिकडे. गेम्स पण भरपूर आहेत तिथे, खेळू शकता. जत्रेत गेल्यावरती जसे गेम वगैरे असतात ना, तसे सगळे आहेत तिथे. तुम्ही येऊ शकता इथे. आणि नंतर इथे खाऊचे पण स्टॉल्स आहेत, कालाकट्टा वगैरे. म्हणजे जुहू चौपाटीवरती कसं असतं भेळपुरी पाणीपुरी, ते सगळं आहे इकडे. आणि शॉपिंग पण तुम्ही करू शकता. शॉपिंगसाठी म्हणजे इथे तुम्हाला म्हणजे छोट्या पर्स वगैरे पण आहेत आणि काही कपडे पण असतात, ते पण घेऊ शकता इथे. तर सगळे घेते. आणि इथे सॉफ्टी पण मिळते. तर तुम्हाला सॉफ्टी वगैरे खायची असेल तर इथे येऊ शकता. मला तरी स्वीट नाही आवडत, त्यामुळे मी नाही घेतली. पण बघू शकता इथे त्या लोकांनी तयारच ठेवलेलं आहे. कोण घ्यायचा मस्तपैकी. हे बघा, हे चॉकलेट सिरप पडतं आहे, मस्त दिसतंय ना. तर पुढे मी गेली. मला एवढं स्वीट नाही आवडत, पण मी इथे आली स्पायसी याच्यामध्ये. आणि पापड बघा केवढे मोठे मोठे तळते. आणि इथे मी दाबेलीसुद्धा घेतली. हो, हे बघा दाबेली आहे ना, हे पण मी घेतलेली. छान होती, चांगली होती. 20 रुपयाला एक असते ती. नॉर्मली दाबेली सगळीकडे तेवढ्यालाच मिळते म्हणा. आणि दाबेली घेईपर्यंत मी वाट बघत होती. तो हे बघा. आणि हा माणूस इथे नाचत होता. ते गाणी लावलेली ना तिकडे, त्या जत्रेमध्ये गाडी लावली, तर तो नाचत होता, डान्स करत होता. म्हटलं जाऊ दे. त्याच्या हाताचे जे डान्सिंग मुवमेंट्स मी कॅप्चर केल्या. हे असं मस्तपैकी चायनीज वगैरे पण होतं तिथे, खाऊ शकता तुम्ही.
जय महाराष्ट्र. हे बघा पापडाकडे मी परत आली. मला असं ना मन करत होतं की उचलून खाऊ की काय पापड. हे आलं पानाचं, त्या लोकांनी स्टॉल केलेलं इथे. मस्त मस्त पान होते इथे. बनारसी, कलकत्ता, मिठा पान सगळं होतं तिथे. अजून फायर पान पण होतं, फायर पान. मी पण विचार केलेला फायर पान घेऊ की काय, खाऊ की काय. म्हटलं जाऊ दे बाबा, कोण नाही एक तर सोबत. काय झालं तर वाट लागायची. आणि हे असंच 20-30 रुपयापासनं, 30 रुपयापासनं काहीतरी होतं स्टार्ट पानाची रेंज. पण मस्त होतं. हे बघा, प्लेनमध्ये बसू शकता तुम्ही. मुंबई टू, हे बघा हे गेम पण मस्त असतात तिथे. तिची आपलं नेम कसं आहे ते बघायला. हे वाले पण आवडतात मला गेम, असे बंदूकचे निशाणा लावून. हे ग्लासवाला होता गेम, म्हणजे ते बॉल टाकायचा त्याच्यावर आणि सगळे ग्लास पडले पाहिजेत, मग तुम्हाला असे गिफ्ट्स मिळणार इथे कसे असतील ते. असं आहे तो नेमका लागतच नाही. मग मी 2-3 छोटे छोटे मुलं खेळत होती ना, त्यांना बघितलं. ते लागतच नव्हतं त्यांचा नेम. मग मी पुढे आली जरा. इथे म्युझिक पण चालू होतं, त्यांनी स्टेज पण लावलेलं तिथे. मग मी तिथे थोडंसं उभी राहून जरा शूटिंग केली. म्हणजे आपला पण प्रेझेन्स दाखवलं पाहिजे ना. हे बघा, हे महोत्सव आहे इकडे. स्टेज असं नांदिवली महोत्सव चालू आहे ते. इथे गाणी पण असतात, खुर्च्या पण ठेवल्यात इथे. आणि मग मी पुढे आली थोडंसं शॉपिंगसाठी. काय आहे बघायला. इथे क्लिप्स वगैरे असतात, ते तुम्ही बघू शकता. क्लिप्स असतात, अजून इयरिंग्स, काय नाही म्हणाल ते सगळी ज्वेलरी सगळी आहे तिथे, तुम्ही बघू शकता इथे. आणि अफोर्डेबल आहेत, म्हणजे असं काय पण नाही की महाग वगैरे काय विकतात. एकदम स्वस्तात स्वस्त इथे सगळं मिळू शकतं. हे बघा, 200-200 रुपयात घड्याळ पण मिळत आहेत. मग आहे की नाही मस्त एकदम. हे बस, सनग्लासेस लहान पोरांची पण इथे सनग्लासेस आहेत 100 रुपयामध्ये. मोठ्यांचे 200 रुपयामध्ये मिळतील इकडे सनग्लासेस, है ना. आणि चांगले चांगले घड्याळ पण मस्त आहे तिथे. आणि हे पण मस्त इकडे कानातले वगैरे आहेत, सगळ्या डिझाईन्स वगैरे छान छान आहेत इथे. काय नाही म्हणून ते सगळं आहे इकडे. येऊन तर बघा इकडे. हे बघा मस्त ना. भारी होतं एकदम. गिफ्ट पण द्यायला आहे इथे. हे भांड्यांचं होतं दुकान. छोटी छोटी खेळण्या टाईपची असतात ना, खेळणी तसं. ते भात उकलीसाठी छोट्या मुलांना लागतं ना, तर इथून पण घेऊ शकता. ही छोटी छोटी भांडी आहेत ती. हे बघा, हे ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत इथे. हुडा ब्युटी प्रॉडक्ट्स पण बघितले जरा, म्हटलं नजर फिरूया. आणि इकडे आली मी पुढे. हे मंगळसूत्र, हे बघा. हे सगळे मसाले छान होते. रेंज पण चांगली होती, प्राईस रेंज पण अगदी अफोर्डेबल आहे. हे बघा. मग इथे सगळ्या कीचेन वगैरे असतात. त्या प्रत्येकाची प्राईस जी असते ती वेगळी वेगळी असते बरं का. हे बघा, किचन डॉल.
तुम्ही असं बघू शकता, तुम्हाला काय आवडेल ती किचन घेऊ शकता. इथे बॅग्स पण आहेत इथे. म्हणजे एकूणच काय, तर प्रत्येकाची किंमत आहे ना नॉर्मली 100-200 अशानी स्टार्ट होते, त्याच्यापेक्षा जास्त असं काही नाही आहे. आणि मस्त अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्ही घेऊ शकता. तिथे बघा पापड वगैरे आहे, छान आहे तिथे. काहीतरी ती बोली 100चे 2 असं काहीतरी आहे, मला लक्षात नाही, बट हां तेवढ्याच रेंजमध्ये. प्राईस रेंज चांगलीच आहे इकडे. ते कॉर्नचे होते, कॉर्नचे वेफर आहेत ना ते होते, कॉर्नचे खाऊन बघितले, मक्याची, छान होते, एकदम टेस्टी होते. ही खेळणी तिथे मला वाटते 120 रुपयाला कुठली पण खेळणी वगैरे अशी घ्यायची, असं आहे ते. 120 लिहिलं आहे ना, फिक्स प्राईस आहे. कुठली पण खेळणं घ्या, तुम्हाला 120 रुपयामध्ये मिळून जाईल. आणि हे जे आहे ना, हे वालं सगळं आहे ना, ते 10-10 रुपयाला, फक्त 10 रुपयाला. काय पण घ्या तुम्ही, पण ते आहे 10 रुपयाला, असं आहे. ते फणी आहे, धागे आहे, नाड्या आहेत, काय गम आहे, सगळं 10 रुपया. स्टेन्सिल्स पण होते इथे, कलर करायचं बुक असते ना, कलरिंग बुक, ती पण होती, सगळं 10 रुपये. आणि हे बघा, हे आहे, हे मला वाटते 70 का 80 रुपये पाव होतं. पेठा पण होता तिथे. आणि हे छोटे छोटे पॅकेट्स होते, 50-50 रुपयाचे पॅकेट आहेत हे लाडू किंवा काय काय ते, असं आहे. स्वीट आहे ते, खाजा वगैरे. हे कपड्यांवरचे डाग घालवायचं आहे ते, पेनाची शाई वगैरे इन्स्टंट तुम्ही ते घालू शकता आणि कपड्यांचा रंग पण नाही जाणार, असं होतं. हे 100-100 रुपयामध्ये सगळं आहे. आणि 200 रुपयामध्ये पण आहे. 100-200 अशाच किमती आहेत त्याच्या, पण मस्त आहे. लॅबुबू. आणि हे काय, हा हे बिस्किट्स वगैरे असतात ना, ते नानकटाई टाईपचे, ते पण होते तिथे. इथे आचार सगळे मिळतात, पिकल्स आहेत ना राजस्थानी, ते राजस्थानची स्पेशालिटी आहे इकडे आचारची. तुम्ही बघू शकता, सगळे डबे भरलेले आहेत तिकडे. खूप रेंज आहे, खूप रेंज आहे इकडे आचारची, लोणचं. हे पुढे आहे मुखवास. मुखवासचे पण भरपूर प्रकार आहेत, भरपूर. बघा, है ना, किती घेऊन किती नको असं होईल तुम्हाला. मुखवास घ्यायचं झालं तर खूप व्हरायटी आहे, खूप व्हरायटी आहे. हे थंडीचे सगळे सॉक्स, कॅप, मफलर, काय काय आहे. आणि त्याच्यात समोर आहे ना, इकडे हे जे आहे ना, ह्याच्यात काय पण घ्या तुम्ही, 10 रुपये, मस्त ना. 10 रुपयात इयरिंग्ज, नेल पेंट, सिंदूर, अजून हेअरबँड, अजून क्लिप, रुमाल पण होते, सगळं. म्हणजे हातातलं जे ब्रेसलेट वगैरे, ती कीचेन आहे ना, ती पण 10 रुपये, पांडावाली. तो तिकडे तो असा सेलच लागलेला आहे, काही पण घ्या तुम्ही 10 रुपये. ते बघा, क्यूब पण आहे तिथे 10 रुपयाला. क्यूब आवडतं कोणाला तरी, तर 10 रुपयाला आहे तिकडे किचन. हेअरबँड पण आहे ते मस्त. गजरा वगैरे, हे इयरिंग मी घेतले, नेल पेंट पण घेतली. आणि हे इथे प्लास्टिकच्या बरण्या वगैरे मिळतात इथे, ते 20-30 रुपयापासून स्टार्ट आहे. ही प्लास्टिकची सगळी भांडी पण आहेत ना इथे, ते सगळे जग वगैरे, छोटे छोटे बरण्या, ते 20-30 रुपये अशी आहे त्याच्याकडे रेंज. वायपर पण आहे इकडे, सगळीकडे पुढे आहे तिकडे बाजूला.
तर असा प्रकार हा इकडे आहे जत्रेमध्ये. तर खूप मस्त जत्रा आहे. तुम्ही पण व्हिजिट द्या इथे. नांदिवलीला यायचं आहे. 11 तारखेपर्यंत जत्रा आहे, तुम्ही येऊ शकता. ठीक आहे. तर नक्की या आणि आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे. तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.